हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसानंतर उघड। दादाची धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज। मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवाल याच्यावर आरोप। पुणे अपघात प्रकरणामध्ये एकाच वेळेला 3 पिढ्या जेलमध्ये। मुख्य आरोपी असलेला अल्पवयीन वेदांत अग्रवाल बाल सुधार गृहात, तर आजोबा सुरेंद्र आणि वडील विशाल अग्रवाल कोठडीत। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातामधील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घराची झाडाझडती। तर अपघातावेळेला मी पुण्यामध्ये नव्हे तर दिल्लीमध्ये होतो, सुरेंद्र अग्रवालचा कोर्टामध्ये युक्तिवाद। डोंबिवलीमधल्या कंपनीमधील आगीचं प्रकरण, 12 जणांचा मृत्यू, 3 मृतदेहांची ओळख पटली। डीएनए मार्फत इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू, पोलिसांची माहिती। जळगावच्या रामदेववाडीमधील अपघात प्रकरण, तिसरा आरोपी ध्रुव सोनावणेलाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। भरधाव कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये 4घांचा झाला होता मृत्यू। गजानन कीर्तिकरांच्या भूमिकेवर संशय, 2 दिवसात निर्णय होणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची माहिती। तर कीर्तिकरांविरोधातील कारवाईला मी विरोध करणार, आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका। लोकसभेच्या 6व्या टप्प्यामध्ये देशात 57.70% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99%, तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी 51.35% मतदानाची नोंद। ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही। मतदान प्रक्रिया शांततेमध्ये आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाचा छापा, 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेजही जप्त। कोकणामधील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद, खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। धरणं आटली, नदीपात्र कोरडे ठाक, मराठवाड्यासह पश्चिम विदर्भामध्ये परिस्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी। राज्यात उन्हाचा वाढता कहर, जळगावमध्ये 3 जून तर अकोल्यामध्ये 31 मे पर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ। पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 30 मे पासून 5% तर 5 जून पासून मुंबईमध्ये 10% पाणी कपात। ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि इतर गावांनाही कपात लागू होणार। 9वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार। maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्याची उपाययोजना, केंद्राची परवानगी। जुन्नरमधील काही बिबटे आता जामनगरच्या सेंट्रल झूमध्ये पाठवणार। बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढल्यानंतर निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।